आज सगळ्यांनाच माहिती असेलच काय, आज आहे आपल्या कंट्रीचा इंडिपेंडन्स डे. इंडिपेंडन्स डे असल्यामुळे आज काहीतरी विशेष करायची मला वाटलं, म्हणजे आपण काहीतरी चांगलं करूया. तर मला वाटलं की मी तुम्हाला आपल्या कंट्री इंडियाबद्दल थोडीफार माहिती देऊ. पण माहिती देण्याच्या आधी मी तुम्हाला एक नोट देते. हा व्हिडिओला लाईक करायचं, सबस्क्राईब करायचं आणि शेअर करायचं तुमच्या फ्रेंड्सला. खूप छान व्हिडिओ होणार आहे हा. ओके, तर आता आपण बेसिक जाणून घेऊया. तर आपल्या होल अर्थवरती 7 कॉन्टिनेंट्स असतात. 7 कॉन्टिनेंट्स सगळ्यांना माहितीच आहेत ना. तर त्या 7 कॉन्टिनेंट्स असतात आणि 5 ओशन्स असतात. तर त्या 7 कॉन्टिनेंट्स मधल्या कॉन्टिनेंट एशियामध्ये आपली इंडिया लाय करते. तर इंडिया इज द 7th लार्जेस्ट कंट्री. हा एक मेन पॉईंट आहे. आणि इंडियाज पॉप्युलेशन इज मोर दॅन 140 करोड्स. म्हणजे बघा, आपली सेकंड पॉप्युलेटेड कंट्री आणि चायना फर्स्ट. तर आपल्या इंडियाला खूप सारे नेबरिंग कंट्रीज आहेत. तर नेबरिंग कंट्रीज कुठले कुठले आहेत? पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, भूटान, चायना, बांगलादेश आणि म्यानमार. तुम्हाला वाटलं असेल की श्रीलंका आणि मालदीव्स पण आपल्या नेबरी कंट्रीज आहेत. बरोबर आहे, पण त्या आपल्या इंडियन ओशन मधल्या सगळ्यात जवळच्या कंट्रीज आहेत. बाकीच्या कंट्रीज आपल्या देशाला जॉईंट आहेत. हा फरक असतो. तर आपली इंडिया सराउंडेड आहे द बे ऑफ बेंगाल इन द ईस्ट, द अरेबियन सी इन द वेस्ट, द इंडियन ओशन इन द साऊथ. अशी आपली इंडिया सराउंडेड आहे. तर इंडियामध्ये खूप सारे लँडफॉर्म्स पण बघायला जायला असतात जास्ती. तर त्या लँडफॉर्म्समधले आपण जर एक्झाम्पल्स घेतले तर प्लॅट्यूज येतात, प्लेन्स येतात, हिल्स, माउंटन्स, डेझर्ट्स आणि तर आपल्याला इंडिपेंडन्स कुठल्या इयरमध्ये मिळाला? 1947. हा आपला 78th इंडिपेंडन्स आहे. तर ह्या इंडियाबद्दल अजून काही जर जाणायचं असेल तर आपण आधी स्टेट्स आणि युनियन टेरिटरीजमधला डिफरन्स जाणून घेऊया. तर स्टेट्समध्ये म्हणजे आपल्याला इंडिपेंडन्स नंतर मिळाल्यावरती आता कोणीतरी असं सगळ्या कंट्रीचे, सगळ्या पीपलचे वेलफेअर बघायला कोणीतरी पाहिजे. आपल्या कंट्रीला पुढे न्यायला कोणीतरी पाहिजे. सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजेत. ह्याच्यासाठी आपण एक प्राईम मिनिस्टर ठरवला. ते प्राईम मिनिस्टर एक इलेक्शननी होतं. तुम्हाला प्रश्न पडला असेल इलेक्शन म्हणजे काय, पण त्याच्या आधी आपण थोडंसं बेसिक जाणून घेऊ. तर त्याच्यानंतर इलेक्शन नंतर एक प्राईम मिनिस्टर ठरवला. बट प्रॉब्लेम झाला की इतका मोठी कंट्री आहे आपली, 7th लार्जेस्ट कंट्री आहे. एकच माणूस के होल कंट्रीला हे करणार आहे का? तर कंट्रीला स्टेट्समध्ये डिवाइड केलं गेलं. आपण आता ह्यांना 28 स्टेट्स बोलतो. तर आता आपण 28 स्टेट्सच्या कॅपिटल्स आणि इलेक्शन काय हे जाणून घेऊ. तर इलेक्शन एक अशी गोष्ट असते जेणे आपण एका माणसाला वोटनी हे करतो. एका वोटनी त्या माणसाला ठरवतो आणि त्याच्यामुळे तो आपल्या होल कंट्रीचा वेलफेअरबद्दल विचार करतो. म्हणून त्याच्यासाठी आपण वोटिंग करतो. वोटिंग म्हणजे काय? आता तुम्ही खूपदा आता गेल्या वेळेस मे-जूनमध्ये वोटिंग्स झालेल्या. हां, तर त्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक माणसांना उभा केलेलं वोटसाठी. तर प्रत्येकाने त्यांच्या फिंगर्सवर इंक लावलेली. पण ते एक रूल असतो इलेक्शन वोटिंग्समध्ये की इलेक्शन किंवा वोटिंग काहीही असू तरी 18 प्लसच असतं गव्हर्नमेंटच्या कामांमध्ये काम लागायला असेल. ठीक आहे, इलेक्शनचे डाऊट्स क्लिअर आहेत? जर काही डाऊट्स असतील तर कॉमेंट्समध्ये सांगा मला. तर आता आपण थोडंसं लार्जेस्ट, स्मॉलेस्ट कॅपिटल्स आणि त्यांच्याबद्दल जाणून घेऊ. तर इंडिया बिकेम इंडिपेंडंट ऑन 15th August 1947.
Independence gave us the right to choose the people who would govern us. This is done by having an election. During an election, people cast their vote and choose some people. These people then form a government. Only those whose ages are 18 years and above can vote. Okay. तर आता आपण केलं. आपण स्टेट्समध्ये डिवाइड केलं. तर स्टेट्समध्ये डिवाइड केल्यानंतर आपल्याला आधी त्याचं एक प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर ठरवावं लागेल. तर आपण ठरवतो की आता 2 गव्हर्नमेंट्स बन. एक सेंट्रल गव्हर्नमेंट जी की होल कंट्रीची लॉज बनवते. लॉज म्हणजे डिसिजन्स घेते मोठे मोठे. तर हे सगळे ऑफिसेस दिल्लीमध्ये आहेत आणि न्यू दिल्ली आपली कॅपिटल आहे, सगळ्यांना माहिती. तर the president, the vice president, the prime minister, other ministers and their office of central government live and work in the capital. The president of India lives in the Rashtrapati Bhavan. आता it lives in the Rashtrapati Bhavan. आपल्या प्रेसिडेंट कोण आहेत? द्रौपदी मुर्मू. तर त्या राष्ट्रपती भवनमध्ये राहतात. राष्ट्रपती भवन मला बघायचं आहे, मी दाखवते, पण त्याच्या आधी लाईक अँड सबस्क्राईब तर झालीच पाहिजे. तर कळालं असेल तुम्हाला. तर आता आपली न्यू दिल्ली आपली कॅपिटल आहे. लार्जेस्ट स्टेट इन इंडिया इज राजस्थान अँड गोवा इज द स्मॉलेस्ट. ओके. आता एवढं कळालं आहे आपल्याला. आता आपण स्टेट्सचे मिनिस्टर्स ठरवतो. चीफ मिनिस्टर बोलतात त्यांना. मग ते स्टेटला हँडल करा. आता आपला महाराष्ट्र एक्झाम्पलला घेऊया. महाराष्ट्र इतका मोठा स्टेट आहे, त्याला फक्त एकच माणूस हँडल करेल का? त्याच्यासाठी आपण जिल्हे करतो. जिल्हे म्हणजे डिस्ट्रिक्ट. डिस्ट्रिक्ट्समध्ये भाग पडतो. जसं की एक्झाम्पल घेतली तर नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई, ठाणे असे असतात. इंदापूर, गोंदिया असे जे डिस्ट्रिक्ट आहेत. तर आपल्या पुण्याचे आपले जे सगळे डिसिजन्स घेतात पुण्यासाठी ते आहेत मुरलीधर मोहोळ आणि सुप्रिया सुळे. तर तुम्हाला थोडंसं कळालं असेल. म्हणजे आता मध्य प्रदेश समजलं, राजस्थान समजलं, गुजरात, उडीसा सगळीकडे पार्ट्स केलेत. जसं की उडीसाचे एक पुरी आहे, भुवनेश्वर आहे, तसं मग तसंच असतं सगळीकडे. तर आता आपण थोडंसं डिरेक्शन्सचं ज्ञान जाणून घेऊ. तर वरती नॉर्थ असतं, ईस्ट, वेस्ट आणि साऊथ. ओके. तर आपण त्या स्टेट्सबद्दल पण थोडं करत जाणूया. ठीक आहे. ओके. तर मी राष्ट्रपती भवन दाखवते तुम्हाला. हे आहे राष्ट्रपती भवन. This is the Rashtrapati Bhavan. It has more than 300 rooms. More than 300 rooms आहेत राष्ट्रपती भवनला. इथे द्रौपदी मुर्मू राहतात, आपले प्रेसिडेंट. आपले फर्स्ट प्रेसिडेंट इंडियाचे होते राजेंद्र प्रसाद. ओके. तर आता आपण कॅपिटल्स, युनियन टेरिटरीज आणि ह्यांच्याबद्दल जाणून घेऊ. तर युनियन टेरिटरीज म्हणजे there are some parts of India which are not included in the 28 states. These are called union territories. They are governed by the central government. There are 8 union territories including the National Capital Territory of Delhi. Map 3.1. तर मी दाखवते तुम्हाला युनियन टेरिटरीज कुठे हा मॅप 3.1 वरती. तर हे कुठले आहेत? अंदमान अँड निकोबार आयलँड्स, चंदीगड, दादरा अँड नगर हवेली अँड दमन अँड दीव, जम्मू अँड काश्मीर, लडाख, लक्षद्वीप, पुडुचेरी, नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली. ओके. तर ह्या सगळ्या युनियन टेरिटरीज आहेत. सगळ्यांना युनियन टेरिटरीज माहिती असतील. ओके. तर युनियन टेरिटरीज का असतात? युनियन टेरिटरीज आर गव्हर्न बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. म्हणजे एक स्टेट गव्हर्नमेंट असते, एक सेंट्रल गव्हर्नमेंट असते. स्टेट गव्हर्नमेंट स्टेटला हँडल करते, सेंट्रल गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटला हँडल करते.
सेंट्रल गव्हर्मेंट होल इंडियाचे लॉज आणि युनियन टेरिटरीजला हँडल करतात. आता सेंट्रल गव्हर्मेंट म्हणजे ते स्टेट्सच आहे, पण ते सेंट्रल गव्हर्मेंट त्यांना सेंट्रल गव्हर्मेंट त्यांचे लॉज करतात, पीपलचे प्रॉब्लेम्स सॉल्व करतात युनियन टेरिटरीजचे, म्हणून त्यांनी युनियन टेरिटरीज बोलले असतात त्या स्टेट्सला. ॲक्च्युली जास्ती तर आपण जर युनियन टेरिटरीज बघितले तर आयलँडचं जास्ती तर युनियन टेरिटरीज आहेत, नाहीतर मग आपली नॅशनल कॅपिटल लडाख आणि जम्मू आणि चंदीगड एवढंच फक्त वेगळं आहे सर. तर आता तुम्हाला वाटलं असेल की स्टेट गव्हर्नमेंटचे ऑफिसेस कुठे असतात. तर स्टेट गव्हर्नमेंटचे ऑफिसेस असतात त्या स्टेटच्या कॅपिटलमध्ये. आपण त्याचं जाणून घेणार आहे, पण त्या स्टेटच्या कॅपिटलमध्ये ते वर्क करतात. नॅशनलिझम माहिती जाणून घेऊ. नॅशनल ॲनिमल ऑफ इंडिया इज टायगर, नॅशनल बर्ड इज पिकॉक, नॅशनल फ्रूट इज मँगो, नॅशनल ट्री इज बॅनियन, नॅशनल फ्लावर इज लोटस. तर APJ Abdul Kalam, former president of India, was popularly called the people's president. ओके, हे जरा मेन आहे, तरी मी तुम्हाला सांग. ओके, तर आता तुम्हाला एवढं कळालं असेल. आता आपण जरासं स्टेट्स आणि कॅपिटल्सबद्दल डिस्कस करू. तर आता आपल्या इंडियाची एक आपण कॅपिटल ठरवली आहे, दिल्ली आहे आपली कॅपिटल, न्यू दिल्ली. तर न्यू दिल्ली आपण एक कॅपिटल ठरवूया जिथे गव्हर्नमेंटचे ऑफिसेस जास्ती तर पाहायला जातात आणि गव्हर्नमेंट रोड्स आणि सगळं असतं. तर तसंच मग आपले एक स्टेटला हँडल करण्यासाठी त्यांचे ऑफिसेस कुठे बांधायचे मग चीफ मिनिस्टरचे, म्हणून त्याच्यासाठी स्टेटची पण कॅपिटल केली. जसं की मध्य प्रदेशचं भोपाल आहे, उडीसा भुवनेश्वर, आपण महाराष्ट्र मुंबई, गुजरात गांधीनगर असं असतात कॅपिटल. तर आय होप तुम्हाला आज माझ्या व्हिडिओमध्ये मजा आली असेल. हॅपी इंडिपेंडन्स डे परत एकदा. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा.